नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व सिव्हिल इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्सचं स्वागत आहे. 2025च्या मेन्सच्या तयारी करता आपल्याला एक मार्गदर्शन म्हणून आपण आणि आपल्या अनेक मित्रांच्या मागणीवरून आपण एका पेपरचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. 2023मध्ये AEE झालेले आपले एक मित्र ज्यांचे आपल्याला पेपर मिळाले होते MPSCकडून, तर त्यांच्या पेपर 1चं आपण आज विश्लेषण बघू, जेणेकरून आपल्याला एक मार्गदर्शन होईल की पेपर कसा लिहिला पाहिजे, त्याचप्रमाणे काय चुका टाळल्या पाहिजेत, काय केल्याने आपल्याला फुल मार्क्स किंवा जास्त मार्क्स मिळतात. तर आपण सुरू करू. सुरुवातीला आपण क्वेश्चन पेपरवर एक नजर टाकू. आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न माहिती आहे की क्वेश्चन नंबर 2 सेक्शन असतात, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन एमधला क्वेश्चन 1 आणि सेक्शन बीमधला क्वेश्चन 5 हा कंपल्सरी क्वेश्चन असतो, जो सॉल्व्ह करायचाच असतो, ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन 8 मार्काचा एक असे सॉल्व्ह करायला लागतात. त्यानंतर उरलेले जे 6 क्वेश्चन आहेत त्यातले 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यातला प्रत्येक सेक्शनमधला एक तरी क्वेश्चन असला पाहिजे कंपल्सरी, आणि त्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन असतात, 2 15 मार्क्सचे आणि एक 10 मार्काचं, असं या प्रकारे. तर आपण डायरेक्टली सरांच्या आन्सर शीटकडे जाऊ. तर इथं आपण पाहू शकता मित्रांनो, एक्झामिनरने 123 मार्क्स दिलेले होते, मॉडरेटरने 115 मार्क दिले, 8 मार्क कमी केले. तर कशा पद्धतीनं चेकिंग झाले हे आपण बारकाईनं याचं एक ॲनालिसिस करू. तर आपण क्वेश्चन नंबर सरांनी सगळ्यात सुरुवातीला ॲज युजुअल क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1मध्ये पहिला क्वेश्चन होता जिथं की स्ट्रेसेस काढायचे होते. सिलेंडर दिलं होतं ब्रास आणि स्टील मेटलमध्ये, त्याचं एरिया काढला, नंतर रिलेशन लिहून कॅल्क्युलेशन केलं आणि स्टेप बाय स्टेप सॉल्वही केलं, आणि सरांचे जे फायनल आन्सर आहेत तेही एक्झॅक्टली बरोबर आले. युनिट्स लिहिलेले आहेत, सगळ्या गोष्टी परिपूर्ण असल्यामुळे मित्रांनो बघा की या न्यूमेरिकलमध्ये 8 पैकी 8 मार्क सरांना मिळालेले आहेत. इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की न्यूमेरिकलच हा एक पार्ट आहे जिथं आपण फुल मार्क्स घेऊ शकतो, कारण थेअरीमध्ये आपण कितीही लिहिलं तरी आपल्याला माहिती आहे की फुल मार्क्स देत नाहीत. त्यामुळं न्यूमेरिकलवर कमांड असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 1मधला बी सॉल्व्ह केलेला आहे. कंटिन्युअस बीम सॉल्व्ह करायचा होता. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा यूज केला सरांनी. क्वेश्चनमध्ये काही मेथडचं मेन्शन नव्हतं, तरी कंटिन्युअस असल्यामुळं मोमेंट डिस्ट्रीब्युशन निवडली आणि व्यवस्थित मोमेंट डिस्ट्रीब्युशन करून बरोबर आन्सर काढलेले आहेत. सगळ्या मोमेंट्स काढलेले आहेत. परत रिॲक्शन काढण्यासाठी बघा RA काढली इथं. त्यानंतर RB आणि RC हा क्वेश्चन कंप्लीट केलेला नाही सरांनी, त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की एक्झामिनरनं सुरुवातीला 8 मार्क्स दिले होते, परंतु मॉडरेटरनं लगेच 2 मार्क कमी करून 6 मार्क केले. इथं दोन मार्कांचं सरांना सरळ नुकसान झालं. त्यामुळे RB आणि RC इथं बाकी सगळ्या गोष्टी केल्यामुळे हे क्वेश्चन कंप्लीट करायला पाहिजे होतं, कारण 2 मार्क मिळाले असते. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा चुका टाळायच्या. जी गोष्ट आपल्याला येते, जी केलेली आहे आपण, आणि तर मग ती शेवटपर्यंत न्यायची आणि तो क्वेश्चन कंप्लीट करायचा. त्यानंतर न्यूमेरिकल मेथडचा क्वेश्चन होता न्यूटन रॅप्सन, फॉर्म्युला लिहिला न्यूटन रॅप्सनचा. नंतर ॲप्रॉक्सिमेशन करून इटरेशन्स 1 2 3 4 इटरेशन्सपर्यंत जाऊन एक्झॅक्ट आन्सर काढलेले सरांनी. त्यामुळे इथे बघा की 8 पैकी 8, आणि आन्सरलाही शेवटी इट सीम्स दॅट रूट इज कन्व्हर्जिंग टू .5671 असं सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ एक कंप्लीट अप्रोच दिला त्या क्वेश्चनला, म्हणजे क्वेश्चनच्या आन्सरला. त्यामुळे एक्झामिनरला कुठेही मार्क कमी करण्याचा चान्स नाही मिळाला. या गोष्टी बारकाईनं बघत राहा मित्रांनो, अतिशय फायद्याचं आहे हे आपल्याला रेफर करणं. त्यानंतर आर्चचा क्वेश्चन होता, ज्यामध्ये की बेंडिंग मोमेंट काढायची होती. तर सरांनी बरोबर RA रिॲक्शन काढले, बरोबर हॉरिझॉन्टल थ्रस्ट काढला, त्यानंतर वायची व्हॅल्यू काढली या इक्वेशनचा उपयोग करून. परंतु इथे काय मिस्टेक झाली बघा मित्रांनो या ठिकाणी, की बेंडिंग मोमेंट जी काढायची होती ती 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट, म्हणजे या बी सपोर्टपासून 7.5 मीटर, म्हणजे इथं ह्या पॉईंटला साधारण काढायची होती. परंतु सरांनी कदाचित हे कॅल्क्युलेशन करेपर्यंत ती गोष्ट लक्षातून गेली आणि पॉईंट A पासून 7 मीटर या ठिकाणाहून बेंडिंग मोमेंट काढली. त्यामुळं फक्त शेवटी आन्सर चुकलं आणि 3 मार्काचा फटका इथं डायरेक्ट बसला. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही आता इथं आपण लक्षात घेऊ, माहिती आहे की सरांनी या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस चांगली केली होती, हे लक्षात येतं इथं, कारण सगळं स्टेप बाय स्टेप बरोबर सोडवलं. पण एक छोटीशी सिली मिस्टेक, त्यामुळे कंप्लीट अवेअरनेस क्वेश्चन सोडवताना की काय विचारलं आहे हे शेवटपर्यंत असलं पाहिजे. आपल्याला येतं आहे, आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला लागला आहे, ह्या नादात कुठेही असं लूज राहायचं नाही मित्रांनो. ही गोष्ट इथं तुम्ही शिकून घ्या जरा. त्यानंतर क्वेश्चन 1मधला जिथं की डेरिव्हेशन करायचं होतं आपल्याला, UDL सिम्पली सपोर्टेड UDL दिलं होतं, आणि स्लोप आणि डिफ्लेक्शनचा क्वेश्चन आहे. हा डबल इंटिग्रेशन मेथडनं सॉल्व्ह केला आहे. सगळे इंटिग्रेशन बरोबर घेऊन कॉन्स्टंट वगैरे बरोबर काढून सरांनी जे लास्ट उत्तर काढले ते अगदी बरोबर काढले, आणि इथं 8 पैकी 8 मार्क दिलेले आहेत एक्झामिनरनं. तर क्वेश्चन नंबर 1चा आपण टोटल ॲनालिसिस बघितलं तर बघा 5ही न्यूमेरिकल आहेत, आणि 5 न्यूमेरिकलपैकी 3 न्यूमेरिकलमध्ये 8 पैकी 8 मार्क, आणि बाकी 2मध्ये थोड्या सिली मिस्टेकमुळे थोडे मार्क गेले. तरी 40 पैकी 35 हा खूप चांगला स्कोर पहिल्या क्वेश्चनमध्ये सरांना पडलेला आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 डायरेक्ट सॉल्व करायला घेतला. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो, तुम्ही नोट करून घ्या ही गोष्ट, की मलाही माझ्या अनेक टॉपर मित्रांच्या डिस्कशनमध्ये ही गोष्ट लक्षात आली, की आन्सर सिक्वेन्स जो आपण ठरवतो, सुरुवातीला बरेच जण काय चूक करतात, की पेपरच्या सुरुवातीलाच एक चांगले 5-6 मिनटं घालवतात, की जे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, पहिला आणि 5वा सोडून, तर ते कुठले सॉल्व करू, मग ते क्वेश्चन वगैरे वाचत बसणं. याने काय होतं, सुरुवातीला तुमची जी फ्रेश माइंडसेट असतो तो तिकडं खर्ची होतो आणि ते तुमच्या डोक्यामध्ये घुमत राहतं, की बाबा हाच क्वेश्चन सॉल्व करू का, हाच क्वेश्चन सॉल्व करू का. त्यापेक्षा माझंही असं सजेशन राहील तुम्हाला, की पेपर हातात आल्या पहिला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट करून घ्यायचा. याला तुम्हाला किमान 1.25 तास लागतो किंवा थोडा जास्तही लागला तरी चालतो म्हणजे. परंतु मग हा सॉल्व केल्यानंतर आपलं साहजिक आहे की आपण थोडं थकतो, थोडं 1-1.5 मिनिटाची रेस्टही लागते आपल्याला. मग आपल्याला थोडा कॉन्फिडन्सही आलेला असतो हे 2 क्वेश्चन सॉल्व करून आणि त्या थोड्याशा रेस्टच्या टाईममध्ये मग आपण ते डिसाईड करायचं, की 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आणि कोणते सॉल्व करायचे आणि मग त्यानंतर ते सॉल्व केलेलं उचित राहील. असं तुम्ही प्रॅक्टिस टेस्टमध्ये हे अप्लाय करून बघा आणि काय फरक पडतो आणि त्यानुसार तुम्ही ते फायनल एक्झाममध्येही अप्लाय करू शकता. आता क्वेश्चन नंबर 5मध्ये बघा, थेरॉटिकल क्वेश्चन जास्त होते क्वेश्चन नंबर 5मध्ये, 2च न्यूमेरिकल होते. आता सरांनी हा थेरॉटिकल क्वेश्चन घेतला पहिला, बी स्टेअरकेसचा. स्टेअरकेसचं लोडिंग, कोणते लोड स्टेअरकेसवर येतात ते विचारलं होतं. लाईव्ह लोड लिहिलं, फ्लोअर लोड त्याचे फॉर्म्युले लिहिले. त्यानंतर इफेक्टिव्ह स्पॅनच्या केसेस विचारलं, त्या 2 केसेस लिहिल्या. बऱ्यापैकी जी माहिती लागत होती ती बऱ्यापैकी लिहिली, तरीसुद्धा बघा की 5 मार्क दिलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही डोक्यातच ठेवा, की आपण ज्यावेळेस पूर्ण क्वेश्चन लिहितो थिअरीचा कुठलाही, तर आपल्याला 50%च मार्क पडतील हे गृहीत धरून चाललेलं कधी चांगलं नाही. वरती जे पडतील तो आपला बोनस आहे म्हणायचा. त्यानंतर साईड सिलेक्शन ऑफ ब्रिज हा पण थेरी क्वेश्चन आहे, पॉईंट वाईज सरांनी लिहिलेलं आहे. साधारणतः 14 मुद्दे लिहिलेत, 6 मार्क पडलेले आहेत, ज्याला की आपण थेरी क्वेश्चनमध्ये चांगले मार्क म्हणू. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिगेट आहे, तेही मुद्देसूद लिहिलेलं आहे, कोणकोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन, आणि शॉर्टमध्ये लिहिलं आहे मित्रांनो. बघा जास्त वेळ घेतलेला नाही सरांनी, त्यांना माहिती आहे की आपल्याला म्हणजे न्यूमेरिकलवर भर द्यायचा आहे, त्यामुळं इथं जास्त वेळ घेतलेला नाही, छोट्या पॉईंटमध्ये जास्त एक्सप्लेन केलेलं नाही, त्यामुळे 4 मार्क पडलेले आहेत. तिथं एक तुम्ही लक्षात घ्या, की समजा आता शेपच्या बेसिसवर 3 टाईपचं क्लासिफिकेशन आहे, क्युबिकल आहे, राऊंडेड आहे, कोनिकल आहे. मग इथं प्रत्येकच ह्याच्यामध्ये जर 2-2, 3-3 वाक्य लिहित बसले असते आणि ते लिहिलं जरी असतं तर कदाचित 4च्या जागेवर 5 झाले असते किंवा 6 झाले असते, पण तो वेळ त्या 1 किंवा 2 मार्कासाठी तेवढा वेळ देणंही परवडत नाही आपल्याला. त्यामुळे कधी थेरी क्वेश्चनमध्ये काय आहे, की तुम्ही मुद्दे लिहून पुढे गेलात तर तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चनला जास्त वेळ राहतो आणि तिथं ॲक्युरसी तुमची चांगली राहिली तर मार्क तिथे जास्त भेटतात. त्यानंतर हा प्रिटेन्शनचा क्वेश्चन लिहिला आहे, थेरी क्वेश्चनच आहे, डायग्राम वगैरे काढलेले आहे, याला 5 मार्क सरांना दिलेले आहेत. त्यानंतर 5 मधलाच उपप्रश्न आहे, जिओटेकचा क्वेश्चन आहे. इथे MPSCची मिस्टेक झाली होती, की जो ड्राय युनिट वेट होतं ते 1812 किलोन्यूटन, जो की म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, पण त्या ठिकाणी गोष्ट लक्षात येत होती की तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 18.12 पाहिजे होतं ते. तर मात्र सरांनी जसा डाटा दिला आहे तसा घेऊन सॉल्व केलं आणि इथं नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला जो व्हाईट रेशो तो निगेटिव्ह येतो, त्यामुळं क्वेश्चनमध्ये ॲम्बिग्युटी आहे आणि गिवन डाटा चेंज हे मेन्शन, ही गोष्ट इथं शिकण्यासारखी हे नोट करून घ्या तुम्ही, की असं काही झालं ॲम्बिग्युटी आली तर गोष्ट मेन्शन करून तुम्ही डाटा बदलून घ्या. असं डायरेक्ट घेण्यापेक्षा मेन्शन केलेलं कधी चांगलं राहतं. आणि इथं बघा युनिट वेट ऑफ वॉटरसुद्धा 9.81, जे आपण ॲझम्पशन घेतो छोटे ते सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण एक्झामिनरकडं कदाचित कधी म्हणजे 10 किलोन्यूटन मीटर क्यूब घेऊन व्हॅल्यू असतील किंवा 9.81 आणि 10 दोन्हीच्या असतील, तर मग त्यांनी कुठल्या चेक करायच्या या बेसिसवर. मग सरांनी नंतर ते चेंज करून गॅमा डी 18.12 घेऊन गॅमा बल्क काढला, गॅमा सॅट आणि गॅमा सबमर्ज काढला. हे आन्सरही सरांनी बरोबर काढले बघा मित्रांनो, तरी पण सरांनी ते 4 मार्क दिलेत. आता हे थोडंसं कमी मार्क दिले त्या मनानं, पण याचं कारण असं असू शकतं की थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आली गोष्ट, की सरांनी वरती मेन्शन केलं होतं गॅमा डब्ल्यू हा 9.81 किलोन्यूटन पर मीटर क्यूब घेतला आहे, परंतु हे जे आन्सर काढले आहेत खालचे 20.29, त्यानंतर 21.097, हे आन्सर ज्यावेळेस आपण गॅमा डब्ल्यू 10 घेतो त्यावेळेसचे आहेत. आणि 9.81 घेतल्यावर स्लाईट हे आन्सर जास्त येतात, 1.6चा 0.7चा फरक पडतो, त्यामुळे कदाचित एक्झामिनरनं त्यामुळे हे मार्क कमी केले आहेत, असा माझा एक अंदाज आहे. त्यामुळे इथे एक गोष्ट शिका तुम्ही, की हा चान्स द्यायचा नाही एक्झामिनरला. एक्झामिनरचं कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही अजिबात मार्क कट करायचा चान्स देत नाही त्यावेळेस तुम्हाला फुल मार्क देणं, त्याला पर्याय नाही दुसरा. पण तुम्ही एक थोडा चान्स जर दिला तर किती कट करायचं हे तुम्ही त्याला सांगू शकत नाही. मग तो त्याच्या मनावर कधी मग कुणाचा एखादाच कट करेल, कुणाचे 3-4 मार्क कट करेल छोट्याशा मिस्टेकमुळं. मग हे थोडं इथं लकचा बेस येतो, त्यामुळे ती काळजी घ्या. क्वेश्चन नंबर 5चा ओव्हरऑल बघू आपण. 5, 6, 4, 5 आणि 4 असे मार्क मिळालेले आहेत. याचं कारण असं की याच्यामध्ये 4 थेरॉटिकलच क्वेश्चन होते आणि एक जो न्यूमेरिकल होता त्यातही ती एक मिस्टेक नाही म्हणता येत, पण थोडं एक्झामिनरने जास्त टफनेस दाखवल्यामुळं तिथं 4 मार्क कमी झाले, त्यामुळे या क्वेश्चनमध्ये 24 मार्क पडलेले आहेत. तर आपण आता क्वेश्चन नंबर 6कडे जाऊया.
पुढचा क्वेश्चन हा सरांनी क्वेश्चन नंबर 6 घेतलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 6 तुम्ही पाहिला मित्रांनो, तर त्यामध्ये सर्व क्वेश्चन हे डिझाईनचे आहेत. एक RC स्लॅबचं डिझाईन आहे, वॉटर टँकचं डिझाईन आहे आणि कॉलमचं डिझाईन आहे. तर ही एक मी स्मार्ट चॉईस म्हणेन, कारण जर तुमचं डिझाईनची प्रॅक्टिस तुम्ही चांगली केलेली असेल, तुम्हाला सगळे परफेक्ट स्टेप्स माहीत असतील, पाठ असतील, तर डिझाईनच्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो मार्क खूप चांगले मिळतात. आपण बघू, सरांनी हा क्वेश्चन नंबर 6मधील RC स्लॅबचं डिझाईन केलेलं आहे. बघा, ओव्हरऑल डेप्थ, इफेक्टिव्ह स्पॅन काढलेलं आहे, नंतर लोड कॅल्क्युलेशन, त्यानंतर हे जे फॉर्म्युले आहेत. इथं एक गोष्ट नोट करा मित्रांनो, की ज्यावेळेस एखादी स्टेप आपल्या किंवा एखादी गोष्ट चुकते त्यावेळेस त्याला व्यवस्थित कट करायचं आहे, कुठेही कन्फ्युजन ठेवायचं नाही एक्झामिनरसाठी. तर सरांनी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप्स सॉल्व केलेलं आहे, डेप्थ चेक केले, स्टील काढले आणि बार प्रोव्हाइड केले, त्यांच्यासोबत डायग्राम देखील काढलेले. तर तुम्ही बघू शकता की 15 पैकी 12 मार्क या क्वेश्चनला दिले आहेत, की जे की चांगले मार्क आहेत. त्यानंतर रेक्टँग्युलर टँकचं डिझाईन, ते सुद्धा स्टेप बाय स्टेप सरांनी सॉल्व केलेलं आहे. बरंच लेंदी डिझाईन आहे, तरी पण स्टेप्स माहीत असल्यामुळं हाताखाली आपल्या स्टेप्स असल्या की यामध्ये जास्त आपला टाईम जात नाही, पटपट सॉल्व करत गेलं. शूट डायग्राम देखील काढली. इथं पण बघा 15 पैकी 12 मार्क, जे की चांगले मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6मधला कॉलम डिझाईन. इथं बघा की एका पेजमध्ये हे डिझाईन कदाचित वेळ जास्त नसल्यामुळं सरांनी केलेलं आहे. तरी देखील याला 5 मार्क मिळाले आहेत, कारण शेवटी बार वगैरे प्रोव्हाइड करून 10 पैकी 5 मार्क मिळालेत, डायग्राम काढलेले. तर असं क्वेश्चन नंबर 6मध्ये टोटल बघा 12, 12 आणि 5 29 मार्क डिझाईनच्या क्वेश्चनमध्ये सरांना मिळालेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 8मध्ये बघू शकता तुम्ही, पहिला क्वेश्चन हा प्रिस्टेशनचा होता, ज्यामध्ये की स्ट्रेसेस काढायचे होते. हे एंड सेक्शनला जे स्ट्रेसेस काढायचे होते त्याचे व्हॅल्यू सर्व बरोबर आहेत. त्यानंतर जे मिड स्पॅनला स्ट्रेसेस काढायचे होते त्याचे व्हॅल्यूसुद्धा सरांच्या बरोबर आलेले आहेत, कारण मी इतरही काही पेपर बघितले, तर ज्यांच्या ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्यांना चांगले मार्क तिथे मिळालेले आहेत. परंतु इथं सरांना सुरुवातीला एक्झामिनरने 7च मार्क दिले होते, नंतर मॉडरेटरने वाढून ते 9 दिले. परंतु माझ्या मते या क्वेश्चनला थोडे जास्त मार्क पडायला पाहिजे होते. इथं चुकलं काय असेल, आपण जर थोडं बारकाईने बघितलं तर सरांनी साईन कन्व्हेन्शन कुठे मेन्शन केलेलं आहे, मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे इथं जिथं गरज आहे तिथं साईन कन्व्हेन्शन तुम्ही आवर्जून मेन्शन करा. आणि शेवटी आन्सर आल्यानंतर ब्रॅकेटमध्ये कॉम्प्रेशन आहे, टेन्शन आहे, काय आहे ते तिथं मेन्शन करण्याची गरज आहे. त्यामुळे कदाचित थोडे मार्क इथं कमी पडले असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, हा जिओटेकचा क्वेश्चन आहे. परमेबिलिटीचा रेशो काढायचा होता, K/KB हा. इथंही सरांनी फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित लिहून शेवटी रेशो काढलेला आहे. तर इथं बघू शकता की व्हॅल्यू पण परफेक्ट आली आहे, तरी पण सरांना 15 पैकी 10 मार्क इथं मिळालेले आहेत. मित्रांनो, आपल्याला म्हणजे इथं एक गोष्ट थोडी ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की वरचा जो क्वेश्चन आहे, वरच्या क्वेश्चनला कदाचित कमी मार्क दिले होते एक्झामिनरने 7, आणि मॉडरेटरनेही जास्तीत जास्त ते 2 वाढवून 9 केले. परंतु त्याचा इम्पॅक्ट ह्या खालच्या क्वेश्चनवर झाला असावा असं माझं म्हणणं आहे, कारण त्याला कमी मार्क, तर ह्यालाही 10 मार्क दिले, ह्यालाही 12 मार्क किंवा 13 मार्क देण्यास हरकत नव्हती या क्वेश्चनला देखील. तर पुढचा क्वेश्चन आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिस्ट्रेसिंग, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, त्याला 6 मार्क दिलेले आहेत. या क्वेश्चनलाही क्वेश्चन नंबर 8ला 9, 10 आणि 6 असे 25 मार्क बऱ्यापैकी मार्क पडलेले आहेत. त्यानंतर सरांनी आता 2 क्वेश्चन नंबर 6 आणि 8 हे सेक्शन बी मधले क्वेश्चन झाले दोन्ही. त्यामुळे आता सेक्शन ए मधला एक क्वेश्चन सॉल्व केला पाहिजे, म्हणून क्वेश्चन नंबर 4 सरांनी घेतलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढायची होती ॲट सेक्शन 4 मीटर. सरांनी बरोबर उत्तर काढलेलं आहे, परंतु क्वेश्चन जर बारकाईने वाचला तर ILD मेथडनं विचारलं होतं, पण सरांनी आपलं नॉर्मल मेथडनं इथं काढलेलं आहे. त्यामुळं इथं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की एक्झामिनरने याला 10 मार्क दिले होते तरीसुद्धा, कारण आन्सर अगदी परफेक्ट आहे, 15 पैकी 10 दिले होते. परंतु मॉडरेटरनं डायरेक्ट त्याला 0 केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन नीट वाचणं, क्वेश्चन रिडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित वाचून मग, कारण इथं पूर्ण उत्तर बरोबर काढून सुद्धा काही उपयोग झाला नाही मित्रांनो, वेळही वाया गेला आणि मार्कही मिळाले नाहीत. त्यानंतर सरांना वेळ कमी असल्यामुळे शेवटी थोडे थेरी लिहिण्याचा प्रयत्न केला त्या क्वेश्चनमध्ये, 1 मार्क तिथे दिलेला आहे. आणि असं टोटल क्वेश्चन नंबर 4मध्ये फक्त 2 मार्क पडलेले आहेत. तर इथं थोडा क्वेश्चन नंबर 4 हा बॅकफायर झाला. तर आपण शेवटी जर पाहिलं, ओव्हरऑल आपण ॲनालिसिस केलं तर बघा की असे 115, क्वेश्चन नंबर 1मध्ये 35, त्यानंतर 5मध्ये 24, त्यानंतर 29, 25 आणि 2 असे 115
मार्क सरांना टोटल पडलेले आहेत. इथं आपण ऑब्झर्व केलं तर जिथं न्यूमरिकल आहेत, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जिथं न्यूमरिकल आहेत आणि न्यूमरिकलवर तुमची चांगली कमांड असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि जिथं थिअरी आहे तर थिअरीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर कंप्लीट जे मुद्दे विचारले आहेत ते सगळं लिहायचं आणि पॉईंट वाईज लिहायचं, म्हणजे जेणेकरून वेळही जास्त वाया जात नाही आणि आपल्याला ॲटलिस्ट एक मोर दॅन 50% 50 to 60% मार्क्स मिळतील. आणि त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर बघा मित्रांनो डेली 2 क्वेश्चन टाकत असतो, एक हायली प्रोबॅबल आणि MPCच्या लेवलचे, ज्यामध्ये काही प्रिव्हियस इयरही असतात. सकाळी 2 क्वेश्चन टाकतो आणि आपण संध्याकाळी त्याचं सोल्युशन टाकतो, जेणेकरून मित्रांना डेली प्रॅक्टिससाठी उपयोगी येईल. तर आपलं चॅनल जॉईन करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर तुम्हाला काही आउटपुट मिळालं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.